Good afternoon, all of you. In this lecture, we will start our last unit, Fire Insurance Claim. Introduction, need of insurance. We were already learned need of insurance, and if record stock are not maintained and such a record are not destroyed. Okay, so in short, we'll repeat. So fire at a business place destroy assets such as building, machinery, furniture, stock, etc. It destroy record. आपण काय बघितलं होतं की फायर इन्शुरन्स पॉलिसी कधी घेतली जाते किंवा का गरज आहे फायर इन्शुरन्स. सो फायर at a business place destroy such as asset, building, machinery, furniture, stock, etc. म्हणजे जेव्हा फायर होते तेव्हा ऑर्गनायझेशन मध्ये ज्या मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहेत असेट, ज्यामध्ये बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, फर्निचर आहे, ते काय होऊ शकतात तर डिस्ट्रॉय होऊ शकतात. आणि त्याचबरोबर जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे, रेकॉर्ड आहे, हे सुद्धा डिस्ट्रॉय होऊ शकतं. So it does not only destroy the asset but also create dislocation in the usual working of the business concern. आणि ह्या असेट डिस्ट्रॉय सोबत बिझनेसचं लोकेशन सुद्धा डिसलोकेशन मध्ये कधी कन्वर्ट होऊ शकतं हे कळणार आहे. सो हेन्स अ प्रुडंट बिझनेसमॅन प्रिफर्स टू टेक आउट अन इन्शुरन्स पॉलिसी. आणि जे मग प्रुडंट बिझनेसमॅन आहे ते काय करतात, अशा ज्या काही लॉसेस आहेत किंवा ही जी रिस्क आहे ही कुठे रिकव्हर करायची आहे तर इन्शुरन्स पॉलिसी रन करतात. So, in case of the happening of an event, the businessman get compensation equal to the amount of loss sustained. आणि मग हा जो काही लॉस आहे हा कसा कॉम्पन्सेट होऊ शकतो, इक्वल इन्शुरन्स कंपनीकडून आपण घेऊ शकतो किंवा त्याच्यापेक्षा थोडासा लेस ऍज पर अवर पॉलिसी किंवा ऍज पर अवर प्रीमियम पेड याच्यावरती तो डिपेंडेबल असू शकतो. For this purpose, he has lodged a claim for the loss of stock with the insurance company. And it easy to claim to loss of such asset except stock. In case of stock, their insurance has to decide in the stock of the date of fire. आणि मग हा जो क्लेम आहे हा कशा पद्धतीने करू शकतो आपण, हा बेसवरती हा युनिट असेल. It became difficult to decide the claim when there is no properly record of the inventory. म्हणजे जसं की आपण म्हणतो इन्शुरन्स कंपनीकडे जेव्हा आपल्याला क्लेम करायचा आहे त्यावेळी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं काय असायला हवंय तर रेकॉर्ड. ओके, जर तुमच्याकडे प्रॉपर रेकॉर्डिंग असेल तर तुम्ही इझिली क्लेम करू शकता. पण डिस्ट्रॉय मध्ये जर तुमचं रेकॉर्डिंगच फायर मध्ये जर रेकॉर्डच डिस्ट्रॉय झालं तर कशा पद्धतीने क्लेम करू शकतो आपण बघा. सो यासाठी काही प्रोसिजर दिलेली आहे. फर्स्ट आहे प्रोसिजर ऑफ क्लेम फॉर द लॉस ऑफ स्टॉक. सो फर्स्ट, if proper stock record and maintained and such a record are not destroyed by fire. म्हणजे काय सांगितलेलं आहे, if proper stock record are maintained, तुम्ही ऑलरेडी काय केलेलं आहे तुमचं रेकॉर्डिंग जे आहे हे प्रॉपर केलेलं आहे and such a record are not destroyed by fire. आणि हे जे रेकॉर्ड आहे हे मात्र फायर मध्ये डिस्ट्रॉय झालेलं नाही. म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. दॅट टाइम we will claim. कशा पद्धतीने आपण क्लेम करू शकतो. स्टेप नंबर फर्स्ट, ascertain the value of stock on the date of fire from the stock record. ओके, सो फर्स्ट काय करा, ascertain करा की तुमचा स्टॉक किती व्हॅल्यूचा होता. सो डेट ऑफ फायर. सेकंड स्टेप, ascertain the amount of stock lost by fire. सो किती लॉस झालेला आहे फायर मध्ये हा ascertain करावा लागेल. सो यासाठी काय करावं लागेल, व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे हा डाटा असणं महत्वाचं आहे. लेस सॅल्वेज म्हणजे जो काही रिमेनिंग स्टॉक आहे जो आपण रियूज करू शकतो लाईक अ सॅल्वेज, हा लेस करावा लागेल. आणि ॲबनॉर्मल स्टॉक तुम्ही त्यामध्ये काय करा, ऍड करा. दॅट मीन्स वी कॅन इझिली कॅल्क्युलेट ऍक्च्युअल लॉस बाय फायर. ओके, म्हणजे ॲबनॉर्मल लॉस आपण ऍड का करतो, कारण असा स्टॉक जो आपण रियूज नाही करू शकत म्हणून त्या स्टॉकला ॲबनॉर्मल स्टॉक असं म्हटलं जातं. देन सो मग आपण फायनली काय कॅल्क्युलेट करणार आहोत, स्टॉक लॉस बाय फायर. आणि जी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता मग इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करू शकता. ओके, सो थर्ड, कम्प्युट द क्लेम. सो क्लेम कसा कम्प्युट करायचा आहे बघा पुढे. इफ देर इज अ नो ऍव्हरेज क्लॉज, दोन पॉसिबिलिटी दिलेली आहेत. फर्स्ट आहे
if there is no average clause or if there is the average clause but there is no under insurance. एक तर average clause आहे किंवा average clause नाहीये but not under the insurance, पण ती इन्शुरन्सच्या अंडर येत नाहीये, then the amount of claim will be equal. सो मग तुमची अमाऊंट कशी होणार आहे क्लेमची, इक्वल असेल, इक्वल टू द स्टॉक ऑफ लॉस बाय फायर ॲज गिवन इन द सेकंड स्टेप. आणि जसं तुम्हाला ह्या सेकंड स्टेप मध्ये सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मग तुम्ही काय करू शकता, क्लेम हे इन्शुरन्स कंपनीकडे करू शकता. फर्स्ट कंडिशन लक्षात आली आहे का? फर्स्ट कंडिशन मध्ये काय सांगायचं आहे, इफ देर इज नो ॲव्हरेज क्लॉज और इफ द ॲव्हरेज क्लॉज बट नॉट इन्क्लुडिंग अंडर इन्शुरन्स. एक तर ॲव्हरेज क्लॉज आहे किंवा ॲव्हरेज क्लॉज नाहीये पण इन्शुरन्सच्या अंडर येत नाहीये, तर तुम्ही काय करू शकता, इक्वल क्लेम करू शकता जितका लॉस झालेला आहे तितका. सेकंड कंडिशन काय आहे बघा, इन केस देर इज अन ॲव्हरेज क्लॉज अँड इफ देर इज अंडर इन्शुरन्स, मग तर अंडर इन्शुरन्स मध्ये येत असेल अँड ओनली द पार्ट ऑफ स्टॉक इज डिस्ट्रॉयड, देन द अमाऊंट ऑफ क्लेम विल बी. मग तुम्ही काय करू शकता, हा फॉर्म्युला यूज करून अमाऊंट ऑफ क्लेम ही करू शकता. मग काय सांगितलंय बरं फॉर्म्युला, क्लेम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इनटू ऍक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक. आणि हे ॲव्हरेज क्लॉज वगैरे आहे ना, हे तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये त्याची अमाऊंट ही दिलेली असते आणि त्यावरून आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो की आपली स्टॉक किंवा आपला क्लेम काय असू शकेल. ओके, सो ही कंडिशन कधी अप्लाय होऊ शकते, जेव्हा तुमच्याकडे प्रॉपर रेकॉर्डिंग हे अवेलेबल आहे, जे रेकॉर्डिंग डिस्ट्रॉय फायर मध्ये डिस्ट्रॉय झालेलं नाही, तेव्हा तुम्ही एक पॉइंट काय करू शकता, हा अप्लाय करू शकता. आता आपण सेकंड कंडिशन कडे आलो, सेकंड सिच्युएशन कडे. काय आहे बघा सिच्युएशन, इफ प्रॉपर स्टॉक रेकॉर्ड, तुम्ही ऑलरेडी स्टॉक हे प्रॉपर रेकॉर्ड केलेला आहे बट नॉट मेंटेन, किंवा एकतर मेंटेन केलेलं नसेल, और if proper recording are maintained but they are destroyed by fire, पण काय झालेलं आहे ते फायर मध्ये डिस्ट्रॉय झालेलं आहे. मग तुमच्याकडे ऍज अ प्रूफ म्हणून काहीच नाहीये इन्शुरन्स कंपनीला क्लेम करण्यासाठी, मग कशा पद्धतीने क्लेम करावा लागेल. इफ absence of proper inventory record, the procedure may be adopted through it is difficult to decide the estimate. मग जसं की म्हणतो आपण काहीच नाहीये ना आपल्याकडे, मग ऑन अन ॲव्हरेज जे काही असेल तो आपण काय करू शकतो, क्लेम हा करू शकतो. दॅट मीन्स एस्टिमेटेड जो काही क्लेम आहे हा करावा लागेल. सो कसा करावा लागेल बघा, हावेवर अ रिझनेबल एस्टिमेट ऑफ लॉस ऑफ स्टॉक कॅन बी मेड. मग हा कसा कॅल्क्युलेट करावा लागेल, जेव्हा तुमच्याकडे रेकॉर्डिंग नाहीये त्यासाठी मग काही स्टेप दिले. फर्स्ट आहे पर्सेंटेज ऑन ग्रॉस प्रॉफिट. तुम्ही काय करा, ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकता. So determine the percentage of gross profit to sale. In absence of any information, it is necessary to take figure on previous year or deciding the percentage. So तुम्ही काय करू शकता, एकतर ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करू शकता. ग्रॉस प्रॉफिट जर ह्या वर्षाचं काहीच रेकॉर्डिंग नाहीये ना, तर मग लास्ट इयरचा रेफरन्स घेऊन तुम्ही ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट इथे देऊ शकता. ओके, मग ग्रॉस प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा माहिती आपल्याला. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड क्रेडिट साइडचे आयटम माहिती आहेत. स्टॉक आहे, परचेस लेस रिटर्न, वेजेस, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, सेल्स रिटर्न, ग्रॉस प्रॉफिट. ओके, सो इट्स व्हेरी सिंपल. सेकंड स्टेप मध्ये आहे मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग अकाउंट, सॉरी मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट कॅल्क्युलेट करावा लागेल. सो प्रिपेअर मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट अप टू द डेट ऑफ फायर by collecting figure in the respect of opening stock, purchase, direct expenses and sales from the record. म्हणजे या मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय येतं तर सांगितलेलं आहे बघा, डेट ऑफ फायर पर्यंत ज्या काही फिगर्स आहेत, मग ऍज युजल ओपनिंग स्टॉक, परचेस, डायरेक्ट एक्सपेन्सेस, सेल्स एक्सेट्रा एक्सेट्रा. In case of the record is destroyed by fire, the information can be made available from documentary evidence. मग काय आहे, द बॅलन्सिंग फिगर ऑफ क्रेडिट साइड ऑफ द मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट इज द एस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ स्टॉक इन द डेट ऑफ फायर. while preparing the memorandum or pro forma trading account, मेमोरॅन्डमला काय म्हटलेलं आहे, प्रो फॉर्मा ट्रेडिंग अकाउंट सुद्धा म्हटलं जातं. सो द पॉइंट should be given proper consideration. First important thing is period, जो की महत्वाचा आहे, ज्यामध्ये आपण
नॉर्मल ट्रेडिंग अकाउंट आणि मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट असे दोन पार्ट काय करतो कॅल्क्युलेट करतो. सो मेमोरँडमला तुम्ही डेट ऑफ हायर पर्यंत काय करणार आहात तर ट्रेडिंग अकाउंट कॅल्क्युलेट करणार आहात. म्हणून महत्वाची थिंग काय आहे तर पिरियड. सो दिस अकाउंट इज प्रिपेअर फॉर द पिरियड फॉर द लास्ट डेट ऑफ द अकाउंट टू द डेट ऑफ हायर विच इज गिवन द प्रॉब्लेम. ओके, जी प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी तुम्हाला दिलेली असते. सेकंड, स्टॉक कोणता आहे ओपनिंग आहे. ओके, सो द बेसिक ऑफ व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक शुड बी चेंज टू कॉस्ट. आणि मग दिलेला आहे इफ देर इज द अंडर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक असेल तर कशा पद्धतीने तो कॅल्क्युलेट करावा लागेल. आणि ओव्हर व्हॅल्युएशन ही जे फॉर्म्युला आहे ती महत्वाची आहे. स्टॉक ऑफ कॉस्ट अंडर व्हॅल्युएशन साठी दिलेला आहे 100 डिवायडेड बाय 100 मायनस रेट ऑफ अंडर व्हॅल्युएशन इनटू व्हॅल्यू ऑफ स्टॉक. देन सेकंड, कॉस्ट ऑफ स्टॉक इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 100 plus rate of overvaluation into value of stock. ओके, सो हे ओपनिंग स्टॉक साठी तुम्ही काय करू शकता चार्ज करू शकता. थर्ड पॉइंट इज परचेसेस. सो परचेसेस शुड बी द पीरियड फ्रॉम द लास्ट डेट ऑफ अकाउंट टू द डेट ऑफ हायर. सो हायर होण्याच्या आधीपर्यंत तुम्ही ज्या ज्या थिंग परचेस केलेल्या आहेत त्या रेकॉर्ड कराव्या लागतील. So goods included in the purchase but actually not recorded should be deducted from the purchases. Goods काय केलेले आहेत परचेस केलेले आहेत बट नॉट रिसीव केलेले आहेत. सो ह्या काय कराव्या लागतील परचेसेस मधून डिडक्ट कराव्या लागतील. सो गुड्स रिसीव बट नॉट अकाउंटेड शुड बी ऍडेड टू द परचेस. आणि जे नॉट अकाउंटेड आहेत ते मात्र ऍड करावे लागतील. If the amount of purchase is not given, the same can be calculated by preparing creditors account. So simple thing आहे मग काय करू आपण purchases less goods included in the purchase but not actually received less purchases of a sale and add under recorded of purchase. Then less purchase return purchases to be debited to the trading account आणि मग काय होईल ते रेकॉर्डिंग. सो हा सिंपल क्रेडिटर्स अकाउंट दिलेला आहे. देन कॅल्क्युलेट करायचं आहे सेल्स. थोडक्यात जर तुमच्या लक्षात आलं असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणारे जे अकाउंट आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला रिक्वायर असणार आहे. ओपनिंग स्टॉक, परचेसेस, देन एक्सपेन्सेस जे काही आहेत वेजेस किंवा अदर जे काही एक्सपेन्सेस आहेत आणि क्रेडिट साईडला मग सेल्स आणि क्लोजिंग स्टॉकशी रिलेटेड असू शकतात. So sales should be for the period from the last date of the account to the date of hire as usual. जसं की आपण परचेस मध्ये बघितलेलं आहे लास्ट डेट ऑफ हायर मध्ये सेल सुद्धा जेवढा झाला होता तेवढा तुम्हाला रेकॉर्ड करावा लागेल. So goods included in the above sales but not delivered should be deducted from the sales. काय डिडक्ट करायचं आहे आणि काय ऍड करायचं आहे हे लक्षात ठेवा. सो काय डिडक्ट करायचं आहे सांगितलेलं आहे goods included in the above sales but not delivered should be deducted from the sales and misappropriation cash sales and goods delivered but not recorded should be added. Okay, काय ऍड करायचं आहे misappropriation of cash sales. सो इथे दिलेला आहे मग त्याचा फॉर्म्युला सेल्स लेस goods sold but not delivered sale of a sale add unrecorded sale less sales return आणि मग लास्ट मिळतील तुम्हाला सेल्स टू बी रेकॉर्डेड और क्रेडिटेड टू द क्रेडिट अकाउंट. देन हे काही फॉर्मॅट दिलेला आहे. इफ द सेल्स आर नॉट गिवन इट शुड बी असर्टेन बाय प्रिपेअरिंग डेटर्स अकाउंट. जसं की आपण सिंगल एंट्री अकाउंटिंग सिस्टीम मध्ये बघितलेलं आहे डेटर्स अकाउंट कसं कॅल्क्युलेट करायचं आहे बिल्स रिसिवेबल बिल्स पेएबल त्या पद्धतीनेच आपण सेल्सची अमाउंट फाइंड आउट करतो. देन नेक्स्ट वेजेस. वेजेस फॉर द पिरियड फ्रॉम द लास्ट डेट ऑफ द हायर. सेम वेजेस कसं कॅल्क्युलेट करावं लागेल मग वेजेस किती पेड केलेला आहे काही आउटस्टँडिंग वेजेस आहे का. ओके, सो हे ऍड लेस करावं लागेल. सो वेजेस इनकर्ड फ्रॉम इन्स्टॉलमेशन ऑफ मशिनरी, आउटस्टँडिंग वेजेस ऑफ द लास्ट इयर पेड ड्युरिंग द इयर, आउटस्टँडिंग वेजेस फॉर द करंट इयर आणि मग वेजेसची अमाऊंट येईल ती आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला मेन्शन करू. देन मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस
Any manufacturing expenses or factory expenses for the period of the date of hire is also considered. Then gross profit and gross profit ratio. So gross profit ratio may be certain percentage on cost or cost of sale. So consistent gross profit ratio over the past year is necessary to find out stock on the date of hire. Okay. आणि मग जो काही जीपी आहे हा तुम्ही काय करू शकता इथे calculate करू शकता. सो द डिफरंट ग्रॉस प्रॉफिट रेशो दिलेला असेल तर मग तो कॅल्क्युलेट करावा लागेल. चेंज इन मटेरियल प्राइस, चेंज इन एक्सपेन्सेस रेशो, चेंज इन सेल्स रेशो डिफरंट फ्रॉम ग्रॉस प्रॉफिट रेशो फॉर डिफरंट गुड्स. Then rate of gross profit for the purpose of claim should be normal rate. If the information about the gross profit ratio the just preceding year is given, then the gross profit ratio is previous year should be taken in the normal rate of gross profit. Okay, first. Second, if information about the 2 or more year given in the average rate of gross profit of previous year should be taken in the normal rate. जरी average दिला असेल तर तुम्ही काय करू शकता तो normal rate of gross profit म्हणून taken करू शकता, घेऊ शकता. And last condition is if the rate of gross profit of previous year has been falling from year to year consistently, then it is not to be considered as the average rate of gross profit. हे लक्षात ठेवा. Consistently तो falling होता आहे तर मात्र तुम्ही तो average rate consider करू नका. ओके. सो पॉझिटिव्ह असेल तर तो तुम्ही कन्सिडर करू शकता. Abnormal goods which are show moving or which are damaged are called the abnormal goods. जसं की म्हटलं आपण abnormal म्हणजे काय, जो आपण रियूज साठी रियूज नाही करू शकत गुड्स ती असणार आहे abnormal goods जो डॅमेज झालेली आहे. व्हॅल्युएशन ऑफ सच अ गुड्स मे बी कॉस्ट और लोअर व्हॅल्यू ऑफ गिवन. सगळ्यात लोअर व्हॅल्यू आहे ती त्याची व्हॅल्युएशन कॉस्ट तुम्ही कन्सिडर करू शकता. इट बिकेम नेसेसरी टू ऍडजस्ट परचेस सेल्स अँड स्टॉक ऑफ अकाउंट abnormal goods. कसा ट्रीटेड करायचा आहे. इफ abnormal item are included in the closing stock, so deduct the valuation value of abnormal item from the closing balance, deduct cost of abnormal item on from purchases, deduct sales from abnormal. जर दिला असेल कशाशी रिलेटेड असू दे तो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये तर त्या कन्सर्न अकाउंट मधून तुम्ही काय करू शकता तो लिस्ट करू शकता. इफ abnormal item are included in the opening stock, ओपनिंग स्टॉक मध्ये जर इन्क्लूड असेल ॲबनॉर्मल आयटम तर काय कराल. डिडक्ट व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल आयटम फ्रॉम ओपनिंग, डिडक्ट फ्रॉम सेल and deduct from closing stock. And last, if abnormal item are given written off from some extent from the closing balance, deduct the value of remaining item from closing stock, deduct cost of abnormal item from purchase, डिडक्ट ऑफ ॲबनॉर्मल आयटम फ्रॉम सेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲबनॉर्मल गुड्स काय करू शकता दाखवू शकता. स्टॉक balancing figure in pro forma trading account after adjustment of gross profit is the stock of goods. Then it should be adjusted goods not damaged, goods with consistence in third party, salvage that means realizable value of scrap or partly damaged goods. These adjusted stock in the amount of loss suffered. Okay, आणि अशा पद्धतीने तुम्ही स्टॉक या रेकॉर्ड करू शकता इन प्रो फॉर्मा ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट. लॉस ऑफ स्टॉक, डिडक्ट द लॉस ऑफ सॅल्वेज फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ हायर. मग त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. लॉस इज इक्वल टू लॉस बाय फायर मायनस सॅल्वेज. Average clause कसा कॅल्क्युलेट करा. द पर्पज ऑफ इन्शुरन्स इज टू कॉम्पन्सेट लॉस अँड नॉट टू अलाव प्रॉफिट. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण इंट्रोच्या पार्ट मध्ये सांगितलेलं आहे. इन्शुरन्स कंपनी तुम्हाला प्रॉफिट मिळवून देते का हो, नाही. तर काय करते, तुमचा लॉस कॉम्पन्सेट करण्याचं काम करते, म्हणजे लॉस रिकवर करून देण्याचं काम करते, पण तुम्हाला प्रॉफिट नाही होणार त्यामध्ये. हेन्स अ फायर इन्शुरन्स पॉलिसी युजली इन्क्लुडेड द ॲव्हरेज क्लॉज in order to discourage under insurance of stock. As per the clause, the insurance company pay compensation to the insured proportionately
if the value of stock or asset on the date of fire is more than the amount of policy. हे लक्षात ठेवा. ऍव्हरेज क्लॉज आपण कधी कॅल्क्युलेट करतो किंवा क्लेम कधी कॅल्क्युलेट करणार आहोत, जर तुमचा लॉस हा तुमच्या पॉलिसीपेक्षा जास्त असेल. लक्षात ठेवा हा, पॉलिसीपेक्षा तुमचा लॉस हा कसा आहे तर जास्त आहे. दॅट टाइम वी विल कॅल्क्युलेट ऍव्हरेज क्लॉज. मग ऍव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला दिलेला आहे. क्लेम इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ पॉलिसी divided by value of stock on the date of fire into value of stock destroyed. आणि इथे जे अमाउंट आपल्याला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत त्या पुटअप करून आपण क्लेम हा फाइंड आउट करू. हा मेमोरँडमचा एक फॉर्मॅट दिलेला आहे. ओपनिंग स्टॉक, परचेस, डेट रिटर्न, वेजेस, म्हणजे काय तर क्रेडिट अकाउंट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट फायर इन्शुरन्स क्लेम theoretical concept. Okay, thank you. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल. सो एवढीच थेरीचे सगळ्या कॉन्सेप्ट